आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं नाही। हे जे सॉन्ग आहे ते इंस्टाग्रामला खूपच व्हायरल होत आहे, तर त्याच्यावरती आपण हे जे ट्युटोरियल आहे ते आणलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे। कॅपकट आहे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचे आहे, तर थोडं स्क्रोल करायचे आहे, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती सिंपली क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि ह्या बीट व्हिडिओमध्ये जे आपण बीट दिलेले 1 2 3 अशा बीट आहेत 7 पर्यंत, तर सिंपली आपल्याला काय करायचे, जेथून बीट चेंज होत आहे तेथून हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघूया आपण कुठे चेंज होते, इथे आपली बीट अशा इथून चेंज होत आहे, इथून बघू शकाल की इथून बीट चेंज होत आहे। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, ते पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। ओके, इथे चेंज होते, इथे स्प्लिट करूया। आता ह्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होते। ओके, इथे चेंज होते, इथून स्प्लिट करूया। ओके, त्याच्यानंतर इथे बघूया आता कुठे चेंज होते। ओके, इथे चेंज होते, इथून स्प्लिट करूया। त्याच्यानंतर ही शेवटची राहिली आपली बीट, इथून स्प्लिट करूया। हे अशा प्रकारे इथून कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली यामध्ये फोटो ॲड करायचे। पहिली जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिंपली थोडं स्क्रोल करून मिळून जाईल, तर प्लेसवरती क्लिक करायचं, जो तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे। इथे आपण हा फोटो सिलेक्ट करूया आणि 2 बटन सिलेक्ट करूया। सेम प्रोसेस दुसऱ्या बीटपाशी यायचं, रिप्लेसवरती क्लिक करायचं, जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करूया। पुन्हा आपल्या तिसरा फोटो आहे तिथे यायचं, रिप्लेसवरती क्लिक करून जो आपला तिसरा फोटो असेल इथून ॲड करूया। ओके, इथे फोटो आपण हा सिलेक्ट करूया, त्याच्यानंतर 2 बटन सिलेक्ट करूया। तुम्ही इथे फोटो आहे ते परफेक्ट इथून ॲड करा, मी फक्त इथे म्हणजे तुम्हाला समजायसाठी दाखवत आहे, बट तुम्ही चांगले फोटो इथून परफेक्टमध्ये ॲड करून घ्यायचे। आता हे सर्व फोटो इथून ॲड केले ना, सिंपली पहिल्यांदा जुटायचं, इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जे हे PNG दिले म्हणजे ब्लॅक PNG असेल अशा प्रकारे बॉर्डरचं ब्लॅक आणि इमोजी त्यामध्ये, तर सिंपली इथून ॲड करायची, जी लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे। तर इथून आपण परफेक्ट इथून ॲड करूया। इथून परफेक्ट ॲड झाल्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुट थांबायचं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, जे आपलं पहिलं PNG इथून ॲड करायचं आहे। हे सॉरी इथून नाही ॲड करायचं, तुम्हाला प्ले करून दाखवतो म्हणजे असू देते, बट इथून ॲड करायचं म्हणजे 2 आणि टाईमलाईन आहे तुम्ही इथे बघू शकाल की 2 आणि 4च्या जो मध्ये हा टिंब आहे तिथे यायचं आहे। त्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, हे जे PNG इथून ॲड करायचं आहे, जो आपला फोटो असेल इथपर्यंत। त्याच्यानंतर हेच PNG पुन्हा रिप्लेस करायचे म्हणजे परफेक्ट बसून जाईल अशा प्रकारे। तर हे सर्व अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जे PNG आहे ना त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे। किरा मॅजिकल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर आउटवरती क्लिक करायचं आहे। आउटवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ब्लॅक होलचं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर ह्या PNGला आता आपल्याला काय करायचं, त्याच PNGवरती क्लिक करायचं आहे, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढी ह्या PNGची लेंथ ठेवायची। त्याच्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं, जे आपलं दुसरं PNG असेल इथून ॲड करायचं आहे, पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करायचं आहे। आपला हा जो तिसरा फोटो आहे तेवढीच ह्या PNGची लेंथ ठेवायची, पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करायचं आहे। अशा प्रकारे इथून पुढचे जे आपले ना फोटो राहिलेत ना 3 4 राहिलेत, तर 4 PNG इथून ॲड करायचे अशा प्रकारे आता सांगितलं तशा प्रकारे। आणि इथून मी PNG सुद्धा ॲड करून घेतो, बीटनुसार इथून फोटो सुद्धा इथून ॲड करून घेतो लगेच। इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते सर्व इथून ॲड करून घेतले, PNG सुद्धा इथून ॲड करून घेतले। अशा प्रकारे सर्व तुम्ही इथून करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून फक्त इफेक्ट ॲड करायचे, जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे। हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, कॉम्बोचं ऑप्शन त्यामध्ये यायचं,
यामध्ये तुम्हाला ना फॉल स्पिनचा जो इफेक्ट आहे इथून पहिल्या फोटोला सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्या स्पिन फॉलचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या फॉल लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या फॅन आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिमिलर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, आणि पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला ना स्पिन फॉलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येते तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला आहे ना डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे तुम्ही जो सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे, आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ना जो आपला आहे ना म्हणजे इथे तुम्ही टाईमलाईन बघू शकाल की 2 आणि 4च्या जो मध्ये हा टिंब आहे तिथपर्यंत ठेवायची, ठेवल्यानंतर पुन्हा त्याच PNG नाही लेअरवरती क्लिक करायचे, इफेक्टच्या क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला आहे ना डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे, पुन्हा इथे आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल ओपनचं जे इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर पुन्हा इथे पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथे आपल्याला ना व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली EDGE ग्लो हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आहे, आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, नेल्यानंतर सिम्पली काय करायचं आपल्या इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि सिम्पली इथे ऑल व्हिडिओचा जो ऑप्शन आहे सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।